थँक्यू दंडिगे सर. यानंतर अणुविद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी उद्योगतज्ञ श्री राजेश सोलंकी, फाउंडर मिराज इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांना आमंत्रित करतो. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल संक्षिप्त परिचय म्हणजे हा आहे की श्री राजेश सोलंकी सर हे फाउंडर आहेत मिराज इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे. त्यांनी फक्त डिप्लोमा केला आहे. त्यांनी 1995 मध्ये ही कंपनी स्वतः स्थापन केली आणि त्यांचा मल्टीनॅशनल एक्सपोर्ट आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सोलंकी सरांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रांनो, मी सर्वप्रथम MSBTचे आभार व्यक्त करतो की तुम्हा सर्व मित्रांशी बोलण्याची संधी मला MSBT तर्फे मला संधी उपलब्ध करून दिली आणि मला खूप आनंद होतोय की सर्व विद्यार्थी जे होणार ज्यांना इंटरेस्ट आहे डिप्लोमा एज्युकेशन करिक्युलम मध्ये भाग घेण्याची त्यांना मला डायरेक्टली मला सांगता येते, माझा एक्सपिरियन्स त्यांना व्यक्त करता येतोय. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन केलेला आहे ठाणा कॉलेज VPM पॉलिटेक्निक मधून आणि त्याच्यानंतर मी 2 वर्षाचा अनुभव घेऊन मी माझा बिझनेस स्टार्ट केला आणि मी त्याच्यानंतर माझं पुढचं हायर एज्युकेशन गेलेलं नाही. कारण की माझं स्वतःचं कॅल्क्युलेशन असं होतं की डिप्लोमाचं जे एज्युकेशन मी जो पॅटर्न बघितला होता की माझ्याने सगळं बेसिक त्याच्यात कव्हर होत होतं आणि त्या बेसिकच्या नॉलेजवरती आय थिंक वी कॅन डू एनिथिंग. तर मग मी त्याच बेसिसवरती माझा बिझनेस स्टार्ट केला 2 वर्षाच्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नंतर. आणि मला तुम्हाला सांगायला आनंदही वाटतो, अभिमानी वाटतो की फक्त ह्याच क्वालिफिकेशनच्या बेसिसवरती आता आम्ही इंडियामध्येच भरपूर स्टेट्समध्ये आम्ही काम करतोच. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स, नवीन ज्या रिफायनरी, पॉवर प्लांट, जेवढ्या काही कंपनी येतात त्यांचं इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो आणि ते एक्झिक्यूट करतो. आम्ही इंडियामध्ये तसेच परदेशामध्ये, गल्फ कंट्रीमध्ये, दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये, सौदी अरेबियामध्ये, नायजेरिया, लिबिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही आमचे कामं केलेली आहेत. आणि वेगवेगळ्या मल्टीनॅशनल आणि नामांकित कंपन्या, मग ते लार्सन अँड टुब्रो असेल, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड असेल, भारत पेट्रोलियम असेल, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स असतील, एक ना एक अनेक अशा भरपूर कंपन्यांसाठी आम्ही काम केलं. आणि आज माझ्याकडे डिप्लोमा तसेच पदविकाधारक BE असलेले इंजिनियर्स म्हणजे मी म्हणेल की माझ्याकडे आता साधारण 150 इंजिनियर्स आमच्याकडे काम करतायत. 1000च्या वरती आमच्याकडे वर्कर्स, टेक्निशियन्स आमच्याकडे काम करतात, वेगवेगळ्या लोकेशन्सवरती काम करतात. आणि हे सगळं साध्य झालं ओनली डिप्लोमा क्वालिफिकेशन. आणि मला कुठेही जाणवलं नाही की डिप्लोमा क्वालिफिकेशन कुठे कमी पडलं की मला कोणतेही काम करण्यासाठी. तर म्हणून मी तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की डिप्लोमा मग तो कोणता इलेक्ट्रॉनिक्सचा असू द्या, इन्स्ट्रुमेंटेशनचा असू द्या, टेलिकम्युनिकेशनचा असू द्या किंवा आणखी कोणताही डिप्लोमा. कारण की हे जे डिप्लोमा मी जे नावं घेतलीत किंवा डिप्लोमा जे बायोमेडिकल डिप्लोमा असेल, हे सर्व एक दुसऱ्याशी संलग्न आहेत. म्हणजे थोडंसं मी म्हणेल की लास्ट इयरचे काही सब्जेक्ट्स चेंज होतात. त्यामुळे ह्या कोणत्याही क्षेत्रामधला ज्याने डिप्लोमा केलेला असेल तो कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये नंतर काम करू शकतो जर त्याचे बेसिक्स कन्सेप्ट त्याने क्लिअर ठेवले आणि ते पुढे करत गेला. कारण की एज्युकेशन, माझ्या मताने एज्युकेशन डिप्लोमा किंवा आता MSBTने एवढा चांगला सिलेबस निर्माण केलेला आहे. तर सिलेबस इज लाईक एखाद्याने खूप चांगल्या मॉडेलची गाडी निर्माण केली की एक सायकल रेडी केली, ती शिकवायचं काम कॉलेज करतंय. MSBTने गाडी रेडी केली, ड्रायव्हिंग शिकवण्याचं काम टीचर्सने केलं. परंतु त्याची प्रॅक्टिस करून त्याच्यात मास्टर बनण्याचं काम तुमचंच आहे. मग तुम्ही किती मास्टर बनता त्याच्यावर तुम्ही चांगले सायकलपटू बनू शकता की चांगले ड्रायव्हर बनू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रोग्रेस त्याच्यावर डिपेंड करतो. म्हणून आपण बघतो की किती चांगले कॉलेजेस असले, सिलेबस किती चांगला असला, अल्टिमेटली तुम्ही किती काय करता, तुम्ही तुमचे एफर्ट्स किती टाकता त्याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड राहतं. तर हा माझा प्रमुख मुद्दा होता की यू हॅव टू पुट्स युअर एफर्ट्स. जेवढे तुम्ही एफर्ट्स टाकाल तुम्ही सक्सेस व्हाल. आणि त्याच रोड मॅपवरती मी गेलो. आणि मी सगळे लोक म्हणतात की बिझनेस करायला तुम्हाला खूप काम करावं लागतं, खूप मेहनत करावी लागेल. मी त्या मताशी सहमत नाही. बिझनेस करायला काम जरूर करावं लागतं, मेहनत जरूर करावी लागते, पण सुरुवातीचे 5 ते 10 वर्ष तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. मी तर म्हणेल की मग त्याच्यात तुम्हाला 24 आवर्स द्यावे लागतील. पण पुढे तेवढी मेहनत करायची गरज नाही लागत. तुम्हाला मॅनेजमेंटचे स्किल असेल, तुम्ही तुमचं डेव्हलप केलेलं असेल स्किल, तर तुम्हाला फक्त मॅनेज करायचं असतं. मी म्हणेल की त्याच्यामध्ये खूप कमी एफर्ट्स लागतात. तुमचे लॉंग लाईफ तुम्ही बघाल तर तुमचे एफर्ट्स नंतर कमी होतात. इट इज तुम्हाला सुरुवातीला मेहनत करायची की नंतर मेहनत करायची तुम्ही तुमचं ठरवू शकता. तर मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेल की बिझनेसही करा, जॉबही करा, परंतु तुम्हाला सुरुवातीची मेहनत, मग जॉबमध्ये असू द्या बिझनेसमध्ये असू द्या, सुरुवातीचे 5 ते 10 वर्ष यू हॅव टू डू मेहनत लॉट ऑफ. तर आता माझं जे काही प्रेझेंटेशन आहे त्याबद्दल आपण एक तर
तर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल ह्या इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जेवढ्या काही कंपनीज इंडस्ट्री आहे त्या सगळ्या कंपन्यांना ह्या टाईपचे इंजिनियर्स लागतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सगळीकडे लागतात. इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या कंपन्यांना लागतात. मग त्या केमिकल कंपन्या असतील, रिफायनरीज असतील, पॉवर सेक्टर असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी माणसांची गरज असते. त्यांचं मेंटेनन्स डिपार्टमेंट असतं. त्या सगळ्यांना सगळ्या इंडस्ट्रीमध्ये याची गरज आहे. परत डिप्लोमा इंजिनियर्स मार्केटिंगमध्ये त्यांना स्कोप आहे. परचेस अँड प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट आहे. कॉन्ट्रॅक्ट टेंडरिंग आहे. डिटेल इंजिनिअरिंग आहे. डिटेल इंजिनिअरिंग हा सुद्धा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे बऱ्याच इंडियामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथे ऑफिसमध्ये आपल्याला बसलेले असतात लोक खूप मोठ्या मोठ्या हजार क्वांटिटीमध्ये, पण ते काम करत असतात परदेशातल्या कोणत्या प्लॅनमध्ये. कुठे रशियामध्ये प्लॅन्ट येत असतो, कझाकिस्तानमध्ये येत असतो, अमेरिकेमध्ये येत असतो. त्याचं इंजिनिअरिंग इथे बसून करत असतात. तर दॅट डिटेल इंजिनिअरिंग वर्क ही डिप्लोमा इंजिनियर त्याच्या पुढे ऑफकोर्स तो हायर एज्युकेशन घेऊन तो करू शकतो. डिटेल इंजिनिअरिंग ज्याला इंटरेस्ट असेल ही नीड टू हॅव अकॉर्डिंग टू मी ही शुड हॅव हायर एज्युकेशन ऑल्सो, मीन्स ॲटलीस्ट ही शुड हॅव द बी. नंतर त्यांना अपॉर्च्युनिटीज दे ऑल्सो हॅव द अपॉर्च्युनिटीज कॉम्प्युटर्स, कम्युनिकेशन, सॅटेलाइट्स, टेलिफोन, फायबर ऑप्टिक नेटवर्क्स आहेत. आता तुम्ही बघाल की सगळीकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये इव्हन जगामध्ये सगळीकडे फायबर ऑप्टिक नेटवर्क सगळीकडे पसरलं जात आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सला खूप मोठ्या प्रमाणावर रिक्वायरमेंट त्यांची आहे. बायोमेडिकल इंजिनियर्स आहेत. बायोमेडिकल इंजिनियर्सला हॉस्पिटल्समध्ये आता एकापेक्षा एक जास्त विविध इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. ह्या इन्स्ट्रुमेंट्सची देखभाल करण्यासाठी, त्याचं मार्केटिंग करण्यासाठी इंजिनियर्सची गरज लागते. आता मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला प्रॉब्लेम्स आहे की त्यांना मोठे मोठे कॉस्टली इक्विपमेंट त्यांच्याकडे आहेत, 1-1 करोडचे, 50 लाखाचे, पण त्यात काही प्रॉब्लेम आला तर बऱ्याच वेळा त्यांना मेंटेनन्स करण्यासाठी इंजिनियर्स भेटत नाहीत. त्याच ठिकाणी हे बायोमेडिकल इंजिनियर जे आहे ते खूप कामाला येऊ शकतात. Opportunity in the industry for diploma holders. Diploma holders are required in large numbers. आता एक कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे. कन्स्ट्रक्शन बऱ्याच लोकांना कन्स्ट्रक्शन म्हटलं की त्यांना वाटतं की ओनली सिव्हिल लोकच कन्स्ट्रक्शन करतात. तर जी कोणती इंडस्ट्री फॉर्म होते, मग ती रिफायनरी, पॉवर प्लांट, कोणती पण इंडस्ट्री फॉर्म करताना वेगवेगळे डिपार्टमेंट लागतात. जसं सिव्हिल लागतं ज्यासाठी त्यांना सिव्हिलचे कन्स्ट्रक्शन आहे, मेकॅनिकलमध्ये पायपिंग वर्क येतं, तसंच इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन, फायर अलार्म ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता फायबर ऑप्टिकची फार मोठ्या प्रमाणावर सगळ्याकडे नेटवर्क लागलं जातं. सीसीटीव्ही कॅमेरा लागतात, तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स मस्ट असतात. मग हे बसवण्यासाठी जे सगळं अरेंजमेंट लागते त्याला आपण कन्स्ट्रक्शन फील्ड म्हणतो. मग ही खूप मोठ्या प्रमाणावर मार्केट आहे. परत पर्टिक्युलरली इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन यांना मी म्हणेल की सेफ्टी खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर असल्यामुळे गल्फ इंडस्ट्रीमध्ये रिफायनरी आणि ऑइल सेक्टर फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खूप प्रचंड रोजगारांच्या संधी तिथे उपलब्ध आहेत. फक्त आता प्रॉब्लेम काय होतो की लोकांना आपल्याकडे प्रॉपर माहिती नसल्यामुळे त्याची फायदा घेतला जात नाहीत. मी बघतो की केरळमधले जस्ट 6 महिन्याचा कोर्स केलेला, 1 वर्षाचा कोर्स केलेला, त्यांनी बेसिक फक्त त्यांचे क्लिअर केलेले असतात, पण दे आर टेकिंग दॅट अपॉर्च्युनिटी अँड दे आर गोईंग देअर. तर आपल्याकडचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम हा मी म्हणतो की डिग्रीच्या अभ्यासाला जेवढा नॉलेज आहे तेवढा ऑलमोस्ट सगळा नॉलेज याच्यामध्ये डिप्लोमामध्ये शॉर्टमध्ये केलेला आहे. तो पुढे त्याला आणखी त्याचं नुसतं पुस्तक वाचून सुद्धा तो डिग्रीला पुढे जाऊन त्याचा स्वतःचं नॉलेज वाढवू शकतो आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याची प्रगती करू शकतो. आता आणि पुढे जेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा तुम्ही डिप्लोमा केलाय की डिग्री केलाय नंतर 5 ते 10 वर्षानंतर कोणी बघत नाही तुम्ही काय काम करता आणि काय आउटपुट देता, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा होतो हेच बघितलं जातं. कोणी बघत नाही की तुम्ही डिप्लोमा केलाय का डिग्री केलाय का तुम्ही एमटेक केलेलं आहे. तुम्ही एमटेक पण केलं असेल, डिग्री केली असेल आणि तुम्हाला काम येत नसेल ना, तुम्हाला हाकललं जातं. मग तुम्हाला बघितलं जात नाही की तुम्ही काय क्वालिफिकेशन आहे. तर तुमचं एफर्ट म्हणून तुम्ही डिप्लोमा डिग्री ह्या कन्सेप्टमध्ये जाऊच नका. तुम्हाला कमी पैशामध्ये लवकर अर्निंग करायचं असेल तर मी म्हणेल की डिप्लोमा करा. तुमच्याकडे टाइम आहे, पैसे आहेत, यू मस्ट डू डिग्री ऑल्सो. आणि डिग्रीला एक ॲडव्हान्टेज असतो, तुम्हाला डिझाईन डेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्ही अतिशय टॅलेंटेड असाल, यू मस्ट गो फॉर डिग्री, यू शुड गो फॉर हायर एज्युकेशन, देन यू कॅन डू डिझाईन डेव्हलपमेंट ऑल्सो. बट अदरवाइज with diploma, I don't think you will need anything else. Whatever knowledge is given by MSBT in diploma curriculum is sufficient to do anything. आता अपॉर्च्युनिटीज ह्या क्षेत्रामध्ये मी म्हणेल की आता जसं मोदी साहेबांनी आपले प्राईम मिनिस्टर ऑनरेबल मोदींनी स्मार्ट सिटीवर भर दिलेला आहे.
तर स्मार्ट सिटीमध्ये ऍक्च्युली काय, स्मार्ट सिटीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं याच्यामध्ये बेसिकली टेलिकम्युनिकेशन आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आता नवीन नवीन फॉरेनच्या कंपन्या इंडियाकडे बघतायत, ते त्यांच्या ऑफिसेस इथे ओपन करतायत. तर ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन टेक्निशियन्सला आहे, इंजिनियर्सला आहे. तर इथे सगळीकडे ते मेंटेनन्सच्या कामामध्ये त्यांची रिक्वायरमेंट आहे. पहिल्यांदा मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये आपण विचार नव्हतो करू शकत की ह्या इंजिनियरची गरज आहे. आता मोठ्या मॉल सगळीकडे सीसीटीव्ही लागलेले असतात, त्याचं मेंटेनन्स आणि सेफ्टी, फायर अलार्म सिस्टीम ह्या सगळ्यांसाठी इंजिनियर्स इव्हन मॉल्समध्ये सुद्धा त्यांना रेग्युलर ठेवावे लागतात. मग त्याच्यात लार्ज सॉफ्टवेअर पार्क असतील, इंडस्ट्रियल पार्क असतील, सगळीकडे यांची रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. नंतर अपॉर्च्युनिटी इन प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्री. आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे तुम्ही ऑफिसेस बघाल तर प्रत्येक ऑफिसेसमध्ये 3-4 डिपार्टमेंट असतात. एक तर अकाउंट डिपार्टमेंट जे अकाउंटवाले हँडल करतात, दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट डिपार्टमेंट असतं कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट आणि परचेस डिपार्टमेंट. ह्या कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट पूर्वी इंजिनियरचं शॉर्टेज असल्यामुळे इंजिनियर्स ते हँडल करत नव्हते, परंतु आता इंजिनियर्स अवेलेबल झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट आणि परचेस डिपार्टमेंट हे पूर्णपणे इंजिनियर्सने हँडल केलं जातं. आणि इंजिनियर्स आर बेटर टू डू दॅट वर्क बिकॉज दे हॅव त्यांना टेक्निकल नॉलेज पण असतं आणि त्यामुळे ते परचेस आणि कॉन्ट्रॅक्ट हे उत्तमरित्या करू शकतात. मी म्हणतो जेवढ्या काही लहान मोठ्या सगळ्या कंपन्या आहेत, इंडियामधल्या असू द्या, फॉरेनमध्ये असू द्या, प्रत्येकाला 4-5 इंजिनियर्स ऑफिसमध्ये लागतात हे काम बघण्यासाठी. तर यू कॅन इमॅजिन हाऊ मेनी इंडस्ट्री, हाऊ मेनी कंपनीज आर देअर, हाऊ मेनी ऑफिसेस आर देअर. त्या सगळ्या ऑफिसेसमध्ये प्रत्येक फील्डचे हे इंजिनियर, त्या फील्डमध्ये जे ऑफिसेस असतात त्यांना ह्या इंजिनियरची गरज असते. परत दुसरा मोठी फील्ड आहे बिझनेस डेव्हलपमेंट इंजिनियर. बिझनेस डेव्हलपमेंट इनडायरेक्टली इट इज मार्केटिंग. आता तुम्ही सांगा मार्केटिंगमध्ये एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे का पर्सनची ॲबिलिटी? नॅचरली त्याला बेसिक टेक्निकल नॉलेज असेल आणि तो त्याचं प्रोडक्ट विकू शकत असेल, त्याच्या सर्व्हिसेस सगळ्यांना प्रमोट करू शकत असेल, तर कोणी त्याला प्रिफर करेल. त्याच्यामुळे बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये कोणी बघत नाही की व्हॉट ही हॅज डन. इफ ही इज गुड इन हिज जॉब, ही कॅन सेल हिज प्रोडक्ट वेल, देन इफ ही हॅज अ बेसिक नॉलेज ऑफ दॅट प्रोडक्ट, ही कॅन डू वंडर इन दॅट. आणि त्याच्या ग्रोथला नो लिमिट इन दॅट. ही कॅन डू ट्रिमेंडस ग्रोथ. म्हणजे बऱ्याच वेळेला बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर हा हायेस्ट अर्नर असतो. हायेस्ट अर्निंग ही इज डुईंग इन द कंपनी. आता सगळ्या ज्या पर्टिक्युलरली देर आर अपॉर्च्युनिटी मेनी मीडियम लार्ज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज विच मॅन्युफॅक्चर इलेक्ट्रिकल ॲपरेटस, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट्स. आता इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये लहान आणि मोठे खूप वेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आणि प्रोडक्ट्स बनवले जातात. एक तर खूप हाय टेक्नॉलॉजिकली खूप हाय असतात, काही बेसिक असतात इन्स्ट्रुमेंट्समध्ये. म्हणाल तुम्ही प्रेशर गेजेस आहेत, RTD आहेत, थर्मोकपल्स आहेत, इलेक्ट्रॉनिकमध्ये डिजिटल इंडिकेटर्स आहेत, डिजिटल बरेच वेगळ्या टाईपचे इंडिकेटर्स, मॉनिटर्स वगैरे लागतात. हे छोट्या वर्कशॉपमध्ये, छोट्याशा ऑफिसेसमध्ये, छोट्या छोट्या गाळ्यांमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग पण केलं जाऊ शकतो. आणि त्या प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या युनिटमध्ये ह्या टाईपच्या इंजिनियर्सची मोठ्या प्रमाणावर गरज असते. आता बायोमेडिकल इंजिनियर्स ही एक वेगळी ब्रँच आपल्याकडे MSBT कडे आहे. आणि बायोमेडिकल इंजिनियर्सची सुद्धा मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलंच होतं की हॉस्पिटल, मेडिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स कंपनीज, मेंटेनन्स टेक्निशियन, डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये, मार्केटिंग इंजिनियर्स, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या इंजिनियर्स लागतात. आता हे याच्यामध्ये हायटेक मशीन तर आहेतच, परंतु कृत्रिम अवयव प्रत्येक माणसांना द्यावे लागतात. त्या टाईपच्या वेगळ्या टाईपचे अवयव बनवणाऱ्या कंपन्या लागतात. याच्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी मार्केटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागतं. तर ह्या सगळ्या इंजिनियर्सची रिक्वायरमेंट ह्या ठिकाणी इथे अवेलेबल, अपॉर्च्युनिटी सगळ्यांना अवेलेबल आहे. न्यू व्हेंचर इन अवर ब्रँच. आता एखाद्याला आपल्याला नवीन व्हेंचर करायचं असेल, नवीन बिझनेस करायचा असेल, त्याच्यात अपॉर्च्युनिटी किती आहेत? याच्यात मी सांगितल्याप्रमाणे की आता स्मार्ट सिटी ह्या सगळ्या किंवा इंडस्ट्री आहेत, सगळ्यांकडे एकदा तुम्ही इंडस्ट्री फॉर्म केली, कन्स्ट्रक्शन फॉर्म केलं, तर ह्यांना मेंटेनन्स ही रेग्युलर रिक्वायरमेंट आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ॲपरेटसला मेंटेनन्स लागतं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इक्विपमेंट आणि हे आहेत की त्या प्रत्येक याला शॉर्टेज असतात. बऱ्याच वेळेला प्रॉपर मेंटेनन्स न झाल्यामुळे उगीच लोक नवीन विकत घेतात. छोट्याशा याच्यामध्ये त्याचं मेंटेनन्स होऊ शकतं, परंतु ते करावं लागतंय. तर त्याचप्रमाणे दे कॅन अंडरटेक कॉन्ट्रॅक्ट, जसं सर्व्हिस सेक्टर, ह्या याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर खूप इम्पॉर्टंट रोल, सर्व्हिस सेक्टरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि त्याच्यामध्ये इंडियाला ॲडव्हान्टेज आहे. इंडियाला ॲडव्हान्टेज अशामुळे आहे की इंडियामध्ये कम्पॅरेटिव्हली हायली टेक्निकल
नॉलेजेबल इंजिनियर्स टेक्निशियन्स अवेलेबल आहेत आणि इंडस्ट्रीयल वर्ल्ड वाईड मार्केटच्या हिशोबाने कम्पॅरेटिव्हली दे आर अवेलेबल इन इकॉनॉमिकल रेट्स. म्हणून वर्ल्ड वाईड सुद्धा इंडियातल्या कंपन्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे परदेशात सुद्धा. तर हे खूप मोठं सेक्टर आहे. म्हणजे माझ्या अंदाजाने मी म्हणेल की नुसतं आपल्या सेक्टरमधले 50 ते 60 हजार इंजिनियर्स वर्ल्ड वाईड काम करतात ह्या फक्त ह्या क्षेत्रामध्ये. तर ह्या सगळ्या फॅक्टरीमध्ये मग ती तुम्ही पॉवर प्लांट असेल, केमिकल प्लांट असेल, स्टील मॅन्युफॅक्चर असतील, रिफायनरीज असतील आणि कोणतं पण इंडस्ट्रियल युनिट असेल. तर आणि हा सर्व्हिस इंडस्ट्री याच्यासाठी स्टार्ट करायला तुम्हाला खूप मोठं भांडवल लागत नाही. ज्याच्याकडे काहीही भांडवल नसलेला माणूस सुद्धा स्वतःच्या ताकदीवरती, स्वतःच्या जिद्दीवरती हा बिझनेस चालू करू शकतो. आणि मी पण एक वन ऑफ द एक्झाम्पल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे त्याच्यासाठी बिलकुल झिरो भांडवल होतं. 15 ते 20 हजार रुपये माझ्याकडे फक्त होते आणि तेवढ्या याच्यावर मी एवढा मोठा उद्योग उभा करू शकलो विदाऊट एनी कॅपिटल. तर सर्व्हिस इंडस्ट्री माझ्या अंदाने मी त्यावेळेला पण स्टडी केला होता की सर्व्हिस इंडस्ट्रीला खूप कॅपिटल लागत नाही. फक्त इनिशियल तुम्हाला 5 ते 10 वर्ष तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. खूप हार्डवर्क तुम्ही केलं तर तुम्हाला सक्सेस पासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. फक्त पहिले 5 वर्ष तुम्हाला डिटरमाइंड राहावं लागतं एका खांब्यासारखं. यू मस्ट गो अहेड. याच्यामध्ये आणखी एक अपॉर्च्युनिटी आहे की आता जेवढ्या ह्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन इक्विपमेंट येत आहेत, जरूर नाही की सगळ्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होत आहेत. तर बऱ्याच आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. तर बऱ्याच कंपन्यांना त्यांना ते बघत असतात की इथे हू कॅन रिप्रेझेंट अस, हू कॅन अंडरस्टँड अवर प्रोडक्ट अँड सेल अवर प्रोडक्ट. तर त्याची जस्ट एजन्सी जरी घेतली कोणीही डिप्लोमा होल्डर्सने आणि दे कॅन मार्केट दॅट प्रोडक्ट, दे कॅन टेक द agency of that particular product and they can sell it, and that can be a very good trading house and very good business they can do from that. So this is very easy and available field for all diploma engineers. And I will again say diploma engineers are best suited for doing all this job because diploma engineers त्यांना जास्त टाइम मिळतो. कोणी डिग्री एमटेक करणाऱ्यापेक्षा 5 वर्ष, कारण त्यांची आणखी पुढचे 5 वर्ष जातात. ह्या 5 वर्षामध्ये हे स्वतःला डेव्हलप करू शकतात, इंडस्ट्रीमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात. आणि आय थिंक एक्सपिरियन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी टाईप ऑफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्या पुढच्या घेऊन ते सगळ्यांच्या पुढे आरामात जाऊ शकतात. त्याचप्रमाणे बायोमेडिकल इंजिनियर्सला सुद्धा सिमिलर अपॉर्च्युनिटी आहे. त्यांच्यासाठी पण मी आधी पण सांगितल्याप्रमाणे आर्टिफिशियल ऑर्गन्स आहेत, आर्टिफिशियल लिम्स आहेत, मेडिकल इमेजिंग डिव्हाइसेस आहेत, मेडिकल डायग्नोसिस मशीन्स आहेत, patient monitoring devices. They can also start their business as a trader and maintenance contractor of sophisticated medical instruments. कारण की मी आधी पण सांगितलं की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये इव्हन गव्हर्नमेंट प्रायव्हेट याच्यामध्ये खूप कॉस्टली इक्विपमेंट त्यांच्याकडे असतात. त्यांना थोडासा प्रॉब्लेम झाला की फॉरेन वरनं त्यांचा टेक्निशियन यायला पाहिजे म्हणून ते वाट बघावं लागतं. मशीन 2-2 महिने बंद पडलेली असते. कॉस्टली इक्विपमेंट तुम्हाला इव्हन नॉट इमॅजिन 1-1 करोडच्या वरती त्या मशीनची किंमत असते आणि त्या मशीन वडिलांना त्यांचा रेव्हेन्यू खूप लॉस होतो. तुम्ही जर तिथे गेला आणि तुम्हाला जर ते नॉलेज असेल आणि खूप काही फार हाय नॉलेज लागत नाही, बेसिक असतात सगळीकडे, बेसिक तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही हे रिपेअर करू शकता आणि तुम्हाला एवढा रिस्पेक्ट मिळतो की जर तिथल्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला मिळणार नाही तेवढा रिस्पेक्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतो. इट इज अ रिस्पेक्टेबल फील्ड. हार्डवर्क म्हटल्यावर सिव्हिल इंजिनियरला जसं तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं तसं आपल्या फील्डच्या इंजिनियर्सला हार्डवर्क त्या टाईपचं हार्डवर्क करावं लागत नाही. हार्डवर्क लागतं, प्रत्येकाला वेगळ्या टाईपचं हार्डवर्क असतं, हार्डवर्क लागतं, परंतु तुम्हाला अशा प्रकारचं हार्डवर्कची इथे गरज नाही लागत. तर मला एवढंच फक्त सांगायचं आहे की मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो सगळ्यांना या कोणत्याही डिप्लोमा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन, बायोमेडिकल, तर कशामध्ये स्कोप आहे, काय आहे, तुमची आवड फक्त बघा की तुम्हाला कशामध्ये काम करायला इंटरेस्ट आहे आणि तुम्ही ज्याच्यामध्ये काम कराल आणि तुम्हाला सक्सेस व्हायची तुमची इच्छा असेल ते हे बेसिक नॉलेज तुम्हाला कॉलेज देईल, प्रोफेसर देतील, परंतु तुमची इच्छा किती आहे ते गेन करायची. कारण तुम्ही ऍब्सॉर्ब जर केलं नाही काही तर तुम्ही पुढे दुसऱ्यांना कोणाला देऊ शकणार नाही. म्हणून यू ऍब्सॉर्ब इट व्हॉट एव्हर यू कॅन. 3 वर्षामध्ये तुम्ही करा आणि पुढचे 3 वर्ष आय विल रेकमेंड यू शुड नॉट एक्सपेक्ट फॉर मनी. कारण तुमचं एज्युकेशन पुढचे 3 वर्ष कंटिन्यूस चालू असतं. तर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब का नाही मिळत, यू से की आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, डोंट वॉन्ट एनी मनी, बिकॉज यू डोंट कन्सिडर दॅट युअर एज्युकेशन इज ओनली फॉर 3 years. यू कन्सिडर दॅट इट इज 4 years और 5 years. आणि पुढचे 2 वर्ष तुम्ही कंटिन्युअस कोणत्या पण कंपनीत जाऊन काम करा. माझ्याकडे अशा लोकांनी काम केलंय की ज्यांच्याकडे मला काम नसताना सुद्धा त्यांचं डिटर्मिनेशन मी बघितलं, त्यांची जिद्द बघितली की त्यांना काम करायचंच आहे, फुकटमध्ये असलं तरी करायचं आहे. आणि ते आज मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, फॉरेनमध्ये चांगल्या चांगल्या पोस्टवर. आणि अनफॉर्च्युनेटली याच्यामध्ये मेजॉरिटी मी म्हणेल की केरळमधून आलेले लोक जास्त आहेत, बिहारमधून आलेले आहेत आणि ते आर सक्सेसफुल इंजिनियर्स आहेत, वेल सक्सेसफुल. म्हणजे त्यांना 2-2-2.5 लाख रुपये पगार घेत आहेत आणि त्यांच्याकडे एकदा माझ्याकडे आलेले असताना त्यांच्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे मी त्यांना 50 रुपये 100 रुपये
जेवणासाठी दिलेले होते. असे इंजिनियर जे एवढी प्रगती करू शकतात, तर आपला महाराष्ट्र त्याच्यापेक्षा खूप पुढे गेलेला आहे कम्पेअर टू अदर स्टेट्सच्या कम्पॅरेटिव्हली. तर इथली परिस्थिती एवढी खराब नाही आहे. तर मुलांना जर त्यांनी फक्त जिद्द ठेवली तर त्यांना अपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. तर दे विल डेफिनेटली गोइंग टू गेट सक्सेस. तर तुम्हाला कोणते पण रिलेटेड, कोणत्याही ह्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न असले, काही असले, तर यू कॅन ऑलवेज आस्क ऑन दिस व्हॉट एव्हर द नंबर इज गिवन 8384858685. आणि त्याच्यावर आम्हाला आनंद होईल काही पण आमच्या नॉलेज शेअर करता आलं आणि त्याच्याने तुम्हाला काही हेल्प झाली, तर विल बी हॅपी टू शेअर ऑल दिस थिंग्स.